घराच्या सुखशांतीसाठी श्री गणेशाची प्रार्थना करायची आहे. तो नारळ हातामध्ये घेतलेला आहे. समोर आपण देवांचा अभिषेक पूजन करून त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. देवांच्याकडे प्रार्थना करा आपल्या घराच्या सुखशांती समृद्धीसाठी, प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, सर्वांना स्थिर बुद्धी मिळण्यासाठी. रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षकाम भक्तानाभयंकरता त्राता भव भवार्णनाथ द्वयीमात्र कृपा सिंधु शानमात्रं गजप्रभो वरंदत्व वरंदेहि वांछित वांछितमयाः. दोघांनी म्हणावं. अनेन सफल अर्घ्य फल प्रदानेन फलदोस्तु सदा मम. ओम मुदाकरात् मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम् अनायकेकनायकं विनाशते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं. न ते तरोति भीकरं न बोधितार्कभास्वरं नमत्सुरारिनिर्जरं नताधिकापटुद्धरं सुरेश्वरं गजेश्वरं निधेश्वरं गणेश्वरं महेश्वरं समाश्रये परात्परं निरन्तरं समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं धरेतरोदरं वरं वरे ममक्त्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं नमस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् अकिञ्चनातिमार्जनं चिरन्तनेति भाजनं पुरारिपुर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणं प्रपञ्चनाशभीषणं च धनदयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणं निवान्तकान्तिदन्तकान्तिमन्तकान्तिकात्मजम् अचिन्तरूपमन्तहीनमन्तराय कृन्तनं हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनं त्वमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततं. महागणेशपञ्चरत्नमादरेण योन्महं प्रजापति प्रभातके हृदये स्मरं गणेश्वरम्. आरोग्यताम् आदोषतां सुमाहितिं सुपुत्रतां समाहिता अरिष्टभूतिमप्यपेति सोचिरात्. महागणेशपञ्चरत्नमादरेण योन्महं